स्टार्ट. नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव संध्या. आज मी तुम्हाला छानशी बोधकथा सांगणार आहे. बोधकथेचं नाव आहे हत्ती आणि खार. एका मोठ्या जंगलात एक खार राहत होती. ती खार खूप तडतडी होती आणि ती एका झाडावरती चढत होती. झाडावरती चढता चढता तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. पडल्यानंतर तिला काही उठता आलं नाही. मग ती जोरजोरशी ओरडत होती, अरे मला वाचवा, अरे मला वाचवा. तिकडून डोलत डोलत हत्तीदादा येत होता. हत्तीदादा म्हटला की अगं काय झालं? ती म्हटली की हत्तीदादा मला वाचव, मला वाचव. हत्तीदादा म्हटला की नाही, मी तुझ्यासारख्या लहानशा जीवांना वाचवू शकत नाही. मी माझ्यासारख्या मोठ्या जीवांना वाचवणार, त्यामुळे तू काय मला म्हणू नको. मग ती म्हणते, अरे हत्तीदादा मला खूप लागलं, वाचव ना वाचव ना. तर हत्तीदादा म्हणतो की नाही नाही, मी तुला वाचवणार नाही. आणि हत्तीदादा तिच्यावर हसत होता. हसता हसता तो तिथून गेला निघून. आणि काही वेळेतनी ती उठली. मग तिच्या पायाला जखम झाली. जखम झाल्यानंतर काही 2-3 दिवसानंतर ती जखम बरी झाली. बरी झाल्यानंतर एक दिवस हत्तीदादा जंगलातनी चरायला गेला. जाताना त्याला एक मोठा साईड गड्डा दिसला. त्या गड्ड्यामध्ये पाला पाचवा होता, त्यामुळे वरी सगळं झाकेल होतं. मग तो हत्तीदादाला काही दिसलं नाही. मग हत्तीदादा गेला पुढे पुढे आणि बदकन त्या गड्ड्यात पडला. आणि मग हत्तीदादा जोरजोरशी ओरडत होता, अरे मला वाचवा, अरे मला वाचवा. तिकडून खारुताई आली आणि बघितलं तर त्या गड्ड्यात वाकून तो तिच्यात होता हत्ती. मग ती म्हटली की अरे हत्तीदादा, तू या गड्ड्यात कसं काय पडला? तर मग हत्ती म्हटला, अगं मला वाचव, अगं मला वाचव. तर मग खारुताई म्हटली, तू भिऊ नको, मी तुला वाचवते. तू एकदम अशी घाबरू नको, नकर तू जर खचून गेला तर तू खूप घाबरशील. त्यामुळे मग ती खारुताई पूर्ण प्राण्यांना बोलवायला गेली. मोर, कावळा, बदक सर्वांना बोलवलं. आणि मग ती म्हटली की अरे चला चला, आपला हत्तीदादा गड्ड्यातनी पडला, आपल्याला त्याचा जीव वाचवायचा. आणि मग ते सगळेजण कोणी माती, कोणी लाकडं, कोणी काड्या हे सगळं घेऊन त्या गड्ड्यातनी टाकलं. आणि मग त्या गड्ड्यातनी टाकता गड्डा खूप वरती आला. आणि मग हत्तीदादा वर आला. तेव्हा हत्तीदादा वरी निघला आणि मग जमिनीवर आला. नंतर हत्तीदादानं मग हत्तीदादानी खारुताईला म्हटलं, अगं मला माफ कर, मी तुला अवघच तुझ्या छोट्याच्या जीवावर तुला खूप चढवलं, मला माफ कर. आणि तू मात्र छोटासा तुझा जीव आहे, पण तुझं मन खूप मोठं आहे. त्यामुळे आता मी परत असं काही करणार नाही. तात्पर्य, कधीही आपल्या जीवावर घमंड करू नये, आपल्या ताकदीवर कधीच गर्व करू नये आणि दुसऱ्याचा लहान जीव म्हणून त्याची अवहेलना सुद्धा करू नये. आणखीन तात्पर्य, एखादा जर संकटात असेल तर आपण त्याच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. बघा, खूप छान तात्पर्य आहे. ओके, थँक्यू. चला.